पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली। अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 41 वर्षीय व्यक्तीचा भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। रुपेश सुरेश भादिरगे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी युवराज गेजके याच्या पत्नीचे आणि रुपेश भादिरगे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता। याच कारणावरून आरोपीच्या मनात रुपेश याच्याबद्दल तीव्र राग निर्माण झाला होता। रविवारी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरात आरोपीने रुपेश यांना गाठलं। त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला। काही वेळातच या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले। रुपेशवर धारदार शस्त्राने त्याने वार केले। रागाच्या भरात आरोपी युवराज गेजगे याने जवळ असलेल्या तीक्ष्ण धारदार हत्याराने रुपेश याच्यावर सपासप वार केले। मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने रुपेश हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, मात्र गंभीर दुखापतीमुळेच रुपेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी युवराज गेजगे हा तेथून फरार झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी युवराज गेजगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।